जय रघुवीर. श्रोते हो, काल आपण दया या महान गुणाबद्दल संत कबीरांचा एक दोहा चिंतनाला घेतला होता. आजही आपण दया या विषयावर भाष्य करणारा आणखी एक दोहा घेऊ आणि त्या अनुषंगाने प्रत्यक्ष जीवनात ज्यांनी दयेचा अंगीकार केला अशा महात्म्यांच्या जीवनचरित्राचा थोडक्यात परामर्श घेऊया. आधी दोहा काय सांगतो बघू. दुविधा जाकई मन बसई, दयावंत जिय नाही. दुविधा जाकई मन बसई, दयावंत जिय नाही. कबीर त्यागो ताही को, तुली देही जाली बाही. कबीर त्यागो ताही को, तुली देही जाली बाही. अर्थात ज्याचं मन नेहमी द्विधावस्थेत असतं आणि ज्याच्या हृदयामध्ये दयाभाव नाही, अशा माणसाची साथ सोडून द्या. चुकून देखील त्याची सोबत करू नका, असं कबीरजी सांगतात. मनात द्विधावस्था आहे, अमुक एक गोष्ट करू का ती करू याचा निश्चय ज्याचा जवळ नाही, नाहक शंका घेण्याचा ज्याचा स्थायी स्वभाव आहे, अशा आणि दयाभाव नसलेल्या कठोर हृदयी माणसाची संगत धरू नका, कारण त्यांच्यामुळं आपण संकटात सापडू शकतो, असंच संतांचं म्हणणं आहे. ज्यांच्या हृदयात दया नाही अशा क्रूर माणसाला भरपूर शत्रू असतात. याउलट दयावान माणसाचं चित्त शुद्ध असल्यामुळं कोणाच्याही विषयी त्याला शत्रुभाव नसतो. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात ना, चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया. अर्थात शुद्ध चित्त असलेल्या दयावान अंतःकरणाच्या साधू पुरुषाला निर्भयता प्राप्त झाल्यामुळं मनुष्यच काय, पण वाघ, सिंह, साप यासारखे जंगली क्रूर प्राणीही हानी पोचवू शकत नाहीत. पुराणांमध्ये आपण ऋषीमुनींच्या अशा अनेक कथा वाचल्या असतील, ज्यांच्या आश्रमामध्ये एरवी वैरभाव असलेले प्राणी एकमेकांशी मैत्रीपूर्व व्यवहार करून एकत्र गुण्यागोविंदांनी नांदत असत. अहो, अलीकडच्या काळात सुद्धा थोर समाजसेवक आणि ऋषितुल्य असे आदरणीय बाबा आमटे आणि त्यांचे सुपुत्र आदरणीय डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या संस्थेत सुद्धा असे कित्येक जंगली प्राणी कुणालाही इजा न पोचवता जणू त्यांच्या घरातल्या सदस्यांप्रमाणेच एकत्र राहतात, हे कित्येकांनी पाहिलंय. यावरून तुकाराम महाराजांचा हा अभंग किती सार्थ आहे याची प्रचिती येते. उत्तर हिंदुस्थानातले पूज्य नीलकंठ वर्णी म्हणून भगवान नारायणाचे अवतार समजले जाणारे एक महान परिव्राजक त्यांच्या बालपणीच योगी पदाला पोहोचले होते. बालयोगी असताना त्यांच्या भ्रमणयात्रेत अगदी 8-9 वर्षाच्या वयात ते हिमालयातल्या बद्री केदार जवळच्या एका गावी रात्री मुक्कामाला एका उघड्या ठिकाणी झाडाच्या पारावर आत्मचिंतनात स्वानंदात विसावले असता गावातल्या ज्येष्ठ जाणत्या व्यक्तींनी त्यांना आदरपूर्वक असं बाहेर न थांबता एखाद्या मठात किंवा घरात आश्रय घेण्याला सुचवलं. कारण त्या गावात रात्री एक भयानक हिंस्त्र असा सिंह प्राण्यांच्या शिकारीच्या शोधात येत असे. पण अंतर्बाह्य निर्भय आणि दयेची साक्षात मूर्ती असलेले नीलकंठ वर्णी सर्व गावकरी पांगल्यानंतर सुद्धा सहज समाधीत अगदी आनंदात तिथंच शांत बसून राहिले. आणि रात्रीच्या वेळी तो सिंह भुकेला होऊन हिंस्र होऊन भयानक गर्जना करीत त्यांच्यासमोर खरोखरच येऊन उभा ठाकला. तेव्हा त्या सिंहाकडे बालयोगी नीलकंठवर्णी यांनी दयापूर्ण अमृततुल्य अशा प्रेममय दृष्टीने पाहताच तो सिंह जणू काही घरातल्या मांजराप्रमाणे शांत होऊन रात्रभर त्यांच्या पायाशी बसून राहिला आणि सकाळ झाल्यावर स्वस्थानी परतला. त्यांच्या चरित्रात अशी आख्यायिका दिलेली आहे. दयावान संतांचा असा पुण्य प्रभाव आहे. यावरूनच दया या सद्गुणाचं महात्म्य आणि शक्ती किती आहे हे समजून येतं. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.